में पाक को लेकर इतना गुस्सा है कि कुछ नेता खुले तौर पर आतंकवाद को धर्म से जोड़ रहे हैं और पाकिस्तान को सबक सिखाने की बात कर रहे हैं। जिहादी आणि जे आतंकवादी आहेत, आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आपण आतंकवादाला रंग नाही, भाईचारा आहे, गंगा जमुना तहजीब हे जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बिळात बसलेले आहेत हे आम्हीच शोधतोय। आम्ही वारंवार बोलतोय, जे जिहाद करतात, जे आतंकवाद करतात ते सगळेचे सगळे हिरवे रंगाचेच आहेत आणि त्यांनी या पद्धतीने गोळ्या झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला आणि त्याच्या आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर बघितलं, काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं, तर आमचे जे हिंदुत्ववादी संघटना जे वारंवार बोलतायत की मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे, त्यांनाही हनुमान चालीसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमची हनुमान चालीसा येते, ज्यांना आमचे गणेश आरती येते त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे। मग तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे। जो आमचा आहे त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार, त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार। त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली, मग आम्ही किमान कमीतल्या कमी, कारण का बाकी सगळी त्यांना शिक्षा देण्यासाठी आमचे मोदी साहेब सक्षम आहेत, आमचे अमित शाह साहेब सक्षम आहेत, पण हिंदू समाजाने आता एक शपथ घेतली पाहिजे की व्यवहार करीन तर ते हिंदू बरोबरच करीन। भारत के 140 करोड़ लोगों को अभी 100% सोचना चाहिए। जो सो कॉल्ड सेक्युलर सत्ता पर बना रहने के लिए कुछ राजनीतिक नेता हैं और सेक्युलरिज्म की बात गाते रहते हैं, उनको ये भी मालूम चाहिए भारत का बंटवारा, पाकिस्तान का बंटवारा धर्म के आधार पर हुआ था। तो सेक्युलरिज्म का राग तो अलापते हैं और वो बार बार ये कहते हैं कि आतंकवादी का कोई धर्म नहीं होता है। ये प्रूव हो गया है कि जिहादी और आतंकवादी का धर्म ही होता है कि धर्म पूछकर उन्होंने गोली मारकर निर्दोष लोगों की क्रूरता के साथ में हत्या की है। तो ये कहीं ना कहीं जिहादी का धर्म